रत्नागिरी शहर हे जिल्ह्याचे ठिकाण आणि रत्नागिरी जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्र याचं एक वेगळं नातं आहे. आर्थिक काही ज्या गरजा आपल्या रत्नागिरीकरांना मिळतात त्या बऱ्याचशा गरजा पश्चिम महाराष्ट्र पुरवतो. मग दूध असेल, अंडी असतील, भाजी असेल किंवा इतर काही खरेदी असतील, किराणाच्या मालापैकी असेल, अशा काही गोष्टींसाठी रत्नागिरीकर कोल्हापूरला जातात आणि कोल्हापूरला जाऊन तिथे खरेदी करून रत्नागिरी देतात. किंवा व्यापारी वर्ग कडधान्य वगैरे असेल हे रत्नागिरीमध्ये कोल्हापुरातून मागवतात. म्हणजे रत्नागिरी आणि कोल्हापूर हे वेगळं पश्चिम महाराष्ट्राशी जोडलेलं वेगळं नातं आहे. आता ते आणखीन दृढ होणार आहे किंवा आणखीन ते अंतर कमी होणार आहे. याचं कारण की जवळजवळ केंद्र सरकारने 950 कोटी रुपये खर्च करून पहिल्या टप्प्यात मिऱ्या ते आंबा हे चौपदरीकरणाचं काम हाती घेतलेलं आहे आणि पुढे आंबा कोल्हापूर ते नागपूर असा तो पूर्ण राष्ट्रीय महामार्ग जाणार आहे. सध्या या महामार्गाची रत्नागिरी ते आंब्याची परिस्थिती पाहता मुंबई गोव्यापेक्षा या कामाने अधिक वेग घेतलेला दिसतोय. साधारणपणे 56 किलोमीटरचा हा चौपदरीकरणाचा मार्ग आहे. दोन्ही बाजूला 10 मीटरची अंतरात 2-2 लेंथ मध्ये 1.5 मीटरचा दुभाजक आणि अतिशय सुरक्षित असा हा महामार्ग होईल असं रवी इन्फ्राचे वरिष्ठ अधिकारी सांगतात. साधारणपणे 59 किलोमीटरपैकी 39 किलोमीटर पूर्णता झालंय आणि संपूर्ण कामाचा विचार केला तर जवळजवळ 74% काम पूर्ण झालंय. 39 किलोमीटर हे पूर्णपणे दोन्ही बाजूच्या कॉन्क्रिटीकरणाचं झालेलं आहे. साधारणपणे 200 मोऱ्यांपैकी साधारणपणे 168 मोऱ्यांचं काम पूर्ण झालेलं आहे आणि ह्यामध्ये करंजारी येथे टोल नाका उभारण्यात येणार आहे आणि त्याच्या टोल नाक्याच्या इमारतीचं काम पूर्ण झालेलं आहे. साधारणपणे विचार केला तर साधारणपणे एकूण उड्डाणपूल आहे तो दाभोळेमध्ये उभारण्यात येणार आहे या मुंबई मिऱ्या कोल्हापूर या महामार्गावरील. आणि रवी इन्फ्रा या कंपनीकडून सांगण्यात येत आहे की कामाने आता फार गती घेतलेली आहे. दिवसभरामध्ये साधारणपणे अहोरात्र 800 कामगार या महामार्गावरती काम करतात. लोकांना धुळीचा थोडाफार त्रास होतोय, वाहतुकीत बदल होतोय, पण भविष्यामध्ये हा मार्ग पश्चिम महाराष्ट्राला जोडल्यानंतर रत्नागिरी कोल्हापूर अंतर साधारणपणे 2.5 तासामध्ये आपण रत्नागिरीतून कोल्हापूरला सहजरित्या जाता येईल, सुरक्षितरित्या जाता येईल. एकंदरीत सारासार विचार केला तर दळणवळणाची साधनं जर वाढली तर तिथे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात आणि रोजगार निर्माण झाला तर कुठेतरी तिथल्या स्थानिकांना त्याच्यामध्ये सामावून घेताना त्यांना हाताला काम मिळतं आणि रोजगारीचा सुद्धा प्रश्न सोडवला जातो. आता छोटे पूल आहेत ह्या मार्गावरती 8 आहेत, त्यापैकी 5च्या कामाचा पूर्ण झालेला आहे आणि साधारणपणे 930 कोटी रुपये खर्चाच्या या मिऱ्या कोल्हापूर मार्गाचं काम आता जवळजवळ प्रगतीपथावर आहे. आपण उभे आहोत जवळजवळ TRPच्या जरा पुढच्या बाजूला. एकेकाळी TRP हा भाग आपल्याला कसा दिसत होता आणि आता तो उंच केल्यामुळे जाणाऱ्या येणाऱ्या किंवा नवीन येणाऱ्या माणसाला हे जरा वेगळे पण वाटतंय. पण भविष्यामध्ये अशीच परिस्थिती संपूर्ण आंब्यापर्यंतच्या महामार्गावरती राहणार आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये मिऱ्या कोल्हापूर हा महामार्ग मात्र प्रवाशांच्या दृष्टीने आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे एकंदरीत सारा मिऱ्या कोल्हापूर ह्या 56 किलोमीटरच्या कामाचा विचार करता हे काम डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होईल असे रवी इन्फ्राचे वरिष्ठ अधिकारी सांगतात. आणि त्यामुळे रत्नागिरी आणि पश्चिम महाराष्ट्र हे अंतर फार कमी होऊन दिवसभरामध्ये आपण सहज कोल्हापूरला जाऊन परत येऊ शकतो किंवा आणखीन एखादी फेरी सुद्धा सहज मारू शकतो अशी परिस्थिती डिसेंबर 2025 नंतर नक्की येणार आहे. टाइम डिजिटल करता किशोर मोरेसह शुभम पवार, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.